नमस्कार सर्वांना. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार सर्वांना. मी शेअर करत आहे तुमच्यासोबत माझा स्वामी अनुभव. तर काय झालं, माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं 18 एप्रिलला. तर त्यावेळी मीही इकडून लग्नाला गेलेली होते. तिकडून माझी आईही येणार होती 1-2 दिवसांनी आधी लग्नाच्या. मग आई लग्नाला येताना आई सगळीकडं आईचा कालवा चलत असतो. आता मी माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नाला जाणार, 7-8 दिवस काय येणार नाही. मग त्या चोरणाऱ्याला पक्कच माहीत होतं की ह्या काय आता 5-6 दिवस येणार नाहीत. म्हणून मग काय होतं आईचं घरामध्ये काय चोरलं हे तुम्हाला सांगते मी. घरामध्ये 20,000 कॅश होती आणि 20,000चे काय दागिने असतील. तर ते होते एका लोखंडाच्या पेटीमध्ये, त्याला लॉक पण लावलेलं होतं. मग ती पेटी तो पाणी प्यायच्या निमित्ताने घरात आला. आजीला म्हटला, माझी आजी म्हणली, काय तुला काय पाहिजे, कुठे चालला? तो म्हटला मला पाणी प्यायचं. मग आजीला वाटलं जवळचाच आहे, पेल पाणी जाईल. पण त्याने इकडे घरामध्ये काय कांड केलं, पेटीची फोडण्याचा प्रयत्न केला. आजीला काय एवढं दिसत नाही, ऐकूही येत नाही. त्याने पेटी तिथे फोडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ती पेटी फुटली नाही. आणि शेजारी जवळ लग्न होतं म्हणून लोक सारखेच येणं जाणं चालू होतं. त्याला वाटलं आता जास्त आवाज करावा, कोणीही ऐकेल. म्हणून त्याने काय केलं, घराच्या बाहेर काठाडात पेटीला चटई गुंडाळली पेटी आणि बाहेर नेऊन ठेवली. कारण त्याला दुसऱ्या दिवशी येऊन ती पेटी रानात न्यायची होती. कुणालाही सहज वाटलं असतं, उन्हाळा आहे, हा रानात झोपायला जात असेल चटई घेऊन. चटईमध्ये पेटी त्याने पूर्णपणे गुंडाळलेली होती. मग काय झालं, आम्ही आलो, कदाचित त्याच दिवशी आम्हाला स्वामींनीच पाठवलं असेल. माझ्या आईला 7-8 दिवस यायचं नव्हतं लग्नाला झाल्यावर, पण म्हणली नवरी परत आल्यावर मग आपण नवरीची भेट झाल्यावर येऊ. पण लग्न लागलं शुक्रवारी आणि आम्ही शनिवारीच तिथे आलो. मग आल्यासर लगेच ती पेटीची जागा आम्हाला रिकामी दिसली. मग आई म्हणली, अगं पेटी नाही आपली, त्याच्यामध्ये 20,000 पैसे येतं आणि 20,000चे दागिने येतं. मग खूप शॉक झालो ना, धक्काच बसला, काळ झाला. आईचे खूप कष्टाचे पैसे. एक तर आई अपंग आहे, दुसरं म्हणजे आम्हाला आईला रानबीन काही नाही, तिसरं म्हणजे माझे वडीलही नाहीत. ह्याच्यातून खूप कष्टाने 250 रुपये रोज कामाला जाऊन तेवढे कष्टाने पैसे साचवून ठेवलेले. तर ते घरातून जाणं म्हणजे खूप शॉकच बसणार ना. 20,000 आज 250 रुपयाने किती दिवस लागतील तेवढे साचवायला? 20,000चे दागिने सगळे 40,000च धरून चालायचं ना. तर मग आईला खूप शॉक बसला. आई खूप रडली. मग खूप आम्ही सगळीकडे शोधाशोध केली, घरात केली, घराच्या बाहेर केली, सगळीकडं सगळ्यांना फोन लावून विचारलं, तुम्ही कुठं नेऊन ठेवली का, घरामध्ये तुमच्या नेऊन ठेवली का, घरी कोणी नव्हतं म्हणून, तुम्हाला वाटलं कोणी म्हणून नेऊन ठेवली का? असं कोणीही म्हणलं नाही की आम्ही ठेवली म्हणून, कारण ती कोणी ठेवलेलीच नव्हती. त्याच माणसाचा प्लॅन होता आणि ती त्यानेच ठेवली. मग आईने सकाळी 9 वाजता आम्ही तिथे आलतो आमच्या गावामध्ये. तर तेव्हापासून तर 3:30 वाजेपर्यंत आई खूप रडत होती, कारण पेटी सापडणं म्हणून त्याच्यामध्ये पैसे होते. खूप रडली. अक्षरशः आम्ही काही खाल्लं नाही, पिल्लं नाही, काहीच नाही. खूप वाईट वाटायचं. 4-4, 5-5 वेळा एका जागेवर जाऊन शोधली. खूप वेळ लागल्यासारखं झालं, तरीही पेटी काय सापडली नाही. मग अशीच एक बाई स्वामींच्याच रूपात आली आणि म्हणली, अगं एकदा जाऊन बघ ना तिकडे, असले तर असन. मग मी म्हटलं, आई जाऊ दे, रडू नको तू, काय नको, पेटी काय आपली हे होत नाही. मग असंच माझ्या मनात आलं की चला एकदा आपण स्वामींलाच विचारून बघूया. मग मी सहज असे डोळे बंद केले आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ या नावाचा जप केला. तर अक्षरशः मला ती पेटी जशाला तशी अशी डोळ्यासमोर दिसत होती. तिचं लॉकबिक सगळं डोळ्यासमोर दिसत होतं. मग मी आईला म्हटलं, आई तू रडू नको, आपली पेटी सुरक्षित आहे, कुठेतरी आहे पण आहे, सुरक्षित आहे, संध्याकाळपर्यंत थांबतो,
कुणीही येईल, कारण त्या दिवशीचं लग्न होतं म्हणून लग्नाला सगळे लोक गेलेले होते बाहेरगावी. म्हणलं संध्याकाळपर्यंत थांब, पण आईला कुठं दम निघती. आईला वाटलं मी रडते म्हणून हे मला मनाला समज घालण्यामुळेच ही मला म्हणती की पेटी आहे म्हणून. तसं आईला खरंच वाटलं नाही, पण मला ती माझ्या स्वामीने खरंच पेटी दाखवली. पेटी आहे म्हणे, सुरक्षित आहे, पण चिंता करू नका. पण ते आईला खरं वाटलं नाही, वाटत नव्हतं. तुमच्याच परिसरात पेटी आहे असं मला स्वामींनी सांगितलं. मग मी आईला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण आईला वाटलं मी रडती म्हणूनच ही मला समज घालण्याचा प्रयत्न करते. मी आईला सांगितलं तसं. एक बाई स्वामींच्याच रूपात आली आणि म्हणली एकदा जाऊन बघ, असली तर असेल. मग माझी आई पेटी शोधण्यासाठी गेली. म्हणजे घराच्या पाठीमागं थोडं झाडं येतं, तिकडे गेली पेटी शोधायला. तर मग तिथे पेटी न दिसता आई गेली म्हणून मी तिला आईला बोलवायला गेले. आई जाऊ दे, नको बघू, सगळीकडे बघितले आपण, नाही सापडणार असं म्हणलं. तसं म्हणलं कीच मला ती चटई गुंडाळली. सहज मी चटई उचलण्याचा प्रयत्न केला. म्हटलं ही चटई आपलीच, इकडं कोण टाकली. सहज चटई उचलण्याचा असा प्रयत्न केला की तिथेच मला पेटी ती दिसली. मग मी आईला खूप आनंदाने आवाज देऊन सांगितलं, आई आपली पेटी आहे. खूप आनंद अश्रू अनावर झाले पेटी दिसली की, कारण आईची इतकी मेहनतीची पैसे हे बी जाणं म्हणजे खूपच वाईट होतं. पण मी आईला म्हटलं आई पेटी आहे आपली, नको तू हे करू. मग आईला पण खूप हे झालं. आई पण पेटी घरात आल्यावर पेटी बघितल्यावर खूप रडली. म्हणजे लय कष्टाचं होतं म्हणून बाहेर गेलो नाही. स्वामीही म्हणत असतील कदाचित कष्टाचं आहे तुझ्या म्हणून मी बाहेर जाऊ दिलं नाही. आणि खरंच हे स्वामींनीच केलं, कारण ते इतकं जाता जाता राहिलं की पार रस्त्याला गेलेलं घरात येणं म्हणजे जोक नाही. ही स्वामींचीच प्रचिती आहे. मग अक्षरशः सगळ्या गावात झालं की पेटी नाही आहे, त्यांच्या घरातून कोणीतरी चोरून नेलं, असं झालं तसं झालं. तर सगळे लोक यायला जायला सुरुवात झाली, कुठे गेली, कशी गेली, काय झालं. मग जेव्हा सापडली तेव्हाही खूप लोक आले. मग आईने तिच्या तसं सगळं त्यांना दाखवलं. 20,000 रुपये कॅश होती, काही दागिने होते, 1 ग्रामच्या माझ्या मुलीच्याच बाळ्या होत्या त्यामध्ये, आणि आईची झुंबरही होती. तर मग पेटी सापडली कीच आईने स्वामी समर्थ महाराजांना हात जोडले. आणि शनिवारी तो किस्सा झालेला होता. आई म्हणली येत्या गुरुवारीच मी स्वामी समर्थ महाराजांची आरती करेल, 151 रुपये पेटीमध्ये टाकेल. आणि खूप आम्ही आनंदाने आरती केली स्वामी समर्थांची. नैवेद्य प्रसाद हे सगळं याने केलं. खूप छान वाटलं. चला, तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे म्हणून म्हटलं चला आज दत्त जयंतीही आहे आणि स्वामींचाच अनुभव पहिला शेअर करावा. तर हा असा आहे माझा स्वामी अनुभव. अक्षरशः सांगताना मलाही माझ्या डोळ्यात खूप अश्रू अनावर झाले, कारण माझ्या आईच्या कष्टाचंच होतं तेवढं. कारण 250 रुपये रोजाने जाऊन तिने खूप सासवून ठेवलेलं. एकतर वडीलही नाहीत, एकतर शेतीही नाही, आणि एकतर आई अपंग आहे. त्यामुळे विचार करा किती कष्टाने तिने सासवून ठेवलेलं असेल. ते नेणाऱ्याला थोडी लाज पण नसेल का वाटली बरं, कसं न्यावं म्हणून. आणि खूप जवळचाच होता, तो नेणाराही लांबचा नव्हता. त्याचाही शोध लागला, पण त्याचीच आई येऊन उलटं माझ्या आईला भांडत होती. पण जाऊ द्या, पेटी सापडली हे खूप महत्त्वाचं आहे. हा आहे माझा स्वामी अनुभव. आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. तर माझा यूट्यूबवर पहिलाच ब्लॉग आहे, तर काही चुकी झाली असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.